नमस्कार. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतसं महाराष्ट्रासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वातावरण आता गरमागरम होऊ लागले. इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून आता इच्छुक आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल याकडे इच्छुकांनी आता फिल्डिंग लावलेली आहे. तर आपण आज आलो आहोत फलटण तालुक्यातील कांबळेश्वर या गावी. या गावातील लोकांकडून जाणून घेणार आहोत काय आहेत आमदारकीविषयी त्यांच्या अपेक्षा आणि आमदारकीविषयी म्हणणं. त्या मावशी लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला का? भेटला. किती मिळाले? 3000 रुपये. बर, आता 3000 रुपये दुसरा हप्ता मिळाला का? नाही, ती मला काही शिकली नाही त्याच्यामुळे काय बघायला गेली म्हणजे मोबाईलला मेसेज आला काय कळला नाही? हा, कळला नाही. बर, आता मग मतदान कोणाला करायचं? मतदान आता जी चांगलं करेल त्याला करणार आम्ही. म्हणजे चांगलं करेल म्हणजे नक्की कोण चांगलं करतंय? आता बघू की आता मोर विषय घ्यायचा. थोडा विषय घ्यायचा. हा. आता ज्यांनी पैसे दिले त्यांना मतदान द्यायचं का दुसऱ्याला द्यायचं? नाही ते आता आम्ही ठरवणार की द्यायचं का आता जे आम्हाला करेल त्याला देणार आम्ही मतदान. म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्याला आपण मतदान द्यायचं? हा? नाही तसं नाही, आम्ही तसं कसं सांगणार तुम्हाला? आम्ही आमच्या ह्याने ठरवणार मतदान द्यायची. मतदान द्यायचं ठरवलंय. पण लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला? लाडक्या बहिणीचा आम्हाला 3000चा हप्ता भेटला आणि आम्हाला गोरगरीबाला तेवढं भेटलं चिकट झालं की. म्हणजे सरकारनं तुमची दखल घेतलेली आहे? घेतली. हा. तुम्ही समाधानी आहात? हा हा. बर, वारं काय म्हणतंय आता? काय सांगता येत नाही. आमदारकीचं इलेक्शन लागलंय, सगळी पळापळी चालली आणि तुम्ही म्हणताय काय सांगता येत नाही अजून? चालले ते मीटिंग होते ते. बर, जोर कोणाचा आले? तसं काय सांगता येणार? जोर नाही सांगता येणार? नाही सांगता येणार. बर, आमदारांनी तुमच्या गावात काय का विकास कामं केली का? काय केली ती काय केली हो? बर, रणजितदादाने काय कामं केली का तुमच्या गावात? केली की पाणी टाकी वगैरे बांधली. पाणी टाकी वगैरे बांधली. मग जोर कोणाचा वाटतो? नाही सांगता येणार. बर, किती इलेक्शन लागले या? हा. काय म्हणतंय वातावरण? वातावरण आहे काय आता काय चालूच आहे. उमेदवारांची लय पळापळी चालली या. चालली. मग काय गावचा विकास झालाय का नाही तुमच्या? झालाय. बर, कुणी केला विकास तुमच्या गावचा? हे आता हे आमदारांनी बी केला, बर, दादांनी बी केलाय. म्हणजे दोघांनी विकास केला. काय केला विकास? हाय आमचं असं सगळे चांगलं दिसते आपल्याला. चांगलं दिसतंय. वारं कोणाचं आहे? वारं काय सांगता येत नाही. नाही सांगतायत. जोर कोणा लावलाय? जोर अजून आमच्या गावात कुणाच नाही. कोणाचाच नाही लावला जोर? सगळे दोन्ही बी समान. दोन्ही समान आहेत. हो ना. काटे की टक्कर. आमदारकीचं इलेक्शन लागले, काय वारं काय? आमदारकीचं इलेक्शन लागले बरोबर आहे. हा. काय माहिती आहे का, ते राजकर्ते आणि ती चालले ते स्वतःची पोटं भरायची काम. स्वतःची पोटं भरायचं काम चाललंय? हा, स्वतःची भरायची चाललेले. जनतेचं काय घेणं घेणं नाही. जनतेची जी महत्वाची काम आहे ती का नाही ते अजून पेंडिंगलाच आहे. ती खरी महत्वाची ओरिजिनल काम आहे ती अजून पेंडिंगलाच आहे. काय महत्वाची काम आहे ती नक्की? आता महत्वाची म्हणजे त्यांची कशी हा ते महत्वाचा शेतीचा विकास अजून पाहिजे तसा झालेला नाही. मग शेतीच्या मालाला बाजारभाव नाही? कुठं बाजारभाव? कशाला आहेत बाजारभाव? बाजारभाव कांदा आला म्हणजे 2 रुपयावर. हा. गेला म्हणजे 40 रुपयावर. गेला म्हणजे 40 रुपयावर. 2 रुपये जे शेतकऱ्याला मिळालं हा त्याचा मेंटेनन्स त्या शेतकऱ्याचा कशात भरून काढणार ही लोक? नाही भरून निघत. बरं, ठराविक 4-2 शेतकऱ्याला 40 रुपयाचा भाव मिळतो. या ठराविक शेतकऱ्यांना ठराविकच मिळणार आहे. ते बोटाव मोजण्या इतपत असणाऱ्या शेतकऱ्यांना, ज्याच्याकडे कांदा शिल्लक आहे त्याला. हा, त्यांना दुसऱ्यांना नाही कोणाला. बरं, ज्याच्याकडे कांदा आहे त्यांनी न्यायला आपला भरला आणि 2 रुपयाने एकूण टाकला. आणि पट्टी आली काय तर झिरो. झिरो म्हणजे कशामुळं? निघतच नाही. काहीच निघत नाही. निघत. झिरो निघतंय. शेतकरीला अडचणीत आहे. शेतकरीला अडचणीत आहे. नाही, तो कर्जबाजारी कायमचाच राहणार आहे. तो कर्जबाजारी शेतकरी काय नाही त्याचं उत्पन्नच त्याचं मेंटेनन्स नाहीये. शेतकरी कायमचा कर्जबाजारी राहणार कायमचा तसं. त्यासाठी शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याला योग्य त्याच्या मालाला योग्य भाव शासनाने ठरवून वरणच दिला पाहिजे. बर, हमी भाव दिला पाहिजे. हमी भाव ते बी केंद्र सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकारने दिला पाहिजे. केंद्राने जर पूर्ण केला तर भारत सुजलाम सुफलाम होऊ शकतो. बरं, ती मोदीचं 2000 रुपये मिळतात का? ती काय कुठं जाणार आहे? काय त्याचा फायदा मिळते? त्याचा नाही प्रश्न. त्याचा फायदा होत नाही म्हणायचं नाही. पण महत्वाचा शेतकरी कुठनं उगम पावला पाहिजे त्याच्या
मालातून उगम पावला पाहिजे. अहो आता हे भाजप सरकारनं आणि महायुतीनं लाडक्या बहिणीला 1,500 सुरू केले ते ती बी चांगली योजना आहे की हो. मग पूर्वीपासूनच का केली नाही त्यांनी, आताच कशासाठी केली? मग इलेक्शनच्या तोंडावर केलेली दिसते. हा ना, इलेक्शनच्या असू द्या नाहीतर कशाच्या असू द्या, मग पूर्वीपासूनच त्यांनी अंमलात आणायला पाहिजे होते. पूर्वीपासूनच सुरू करायला पाहिजे हो. होती. काय नाही, आम्ही सुरुवात, यांचं सरकार किती साली झालं? आता एक 2.5 वर्ष झालं. 2.5 वर्ष नाही, 1914 पासून 2014 पासून मोदी आलं. हा, मग मोदी पासून तेव्हाच यांनी लागू करायचा होता, आम्ही अमक करतोय म्हणून. बर आता चालू केलं. लय उशिरा. उद्या जर चुकून बंद झालं तर ह्याला जबाबदार कोण? सरकारच जबाबदार. बर म्हणजे ह्या सरकारचं काम चांगलं आहे का? नाही, तशी काय काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी एवढ्या पाहिजे तितक्या चांगल्या नाहीत. मग शेतकऱ्याविषयी काय ह्यांची धोरणं जरा चुकीची आहे ती. महागाई कुठून येऊन ठेवली यांनी? हो, महागाई लय वाढली. तेलाचं दर बी वाढले ते वाटतं. कोणत्या तेलाचं? खाद्य तेलाचं. अहो, खाद्य तेल आणि पेट्रोल, या दोन्हीची जर तुलना करायची जर म्हटलं तर खाद्य तेलाचा भाव आणि पेट्रोलचा भाव हा सरकारने त्याच्यावर तारतम्य म्हणजे कुठंतरी त्याची बांधिलकी पत्करूनच त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. बरोबर आहे. हा बाबा, समोरच्या माणसाला परवडू शकतो का? बर जर नसेल परवडत तुम्ही अंमलातच आणायची काय गरज नव्हती. बरोबर आहे. आमदारकीचं वारं सुरू झाले, कस काय आता काय ओपन झाल्याशिवाय काय? ओपन झाले की आता सगळं पक्ष आहेत. भाजप आहे, राष्ट्रवादी अजित पवारांचे आहे, राष्ट्रवादी शरद पवारांचे आहे. महायुतीचं सरकार चांगलं आहे काय? कस काय काम चांगलं आहे का? आता सगळं उसाला दर देतात. बर. एफआरपी कुणी आणली? बर. फडणवीस साहेबांनी एफआरपी आणली. बर. मोदी सरकारने 2000 पहिल्यापासून चालू केलं. बर. आता लाडक्या बहिणीचं चालू झालं आणि कितीतरी स्कीमा चालू आहेत. बर. महिलांना, वृद्ध माणसं, लोकांना, ह्यांना सगळ्याला स्कीमा चालू आहेत ना. म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे. एक नंबर आहे. बर. शेतीमालाला बाजारभाव नाही म्हणते ती. शेतीमालाला बाजारभाव आता काय? गहू 3000 चाललाय. बर. कांदा 5000 चाललाय. ज्वारी 3-4 हजारांनी चालली. भाव म्हणजे शेतीमालाला भाव किती भाव पाहिजे? बर. नुसतंच बॉम्ब आलते म्हणायची शेतीमालाला भाव. काय महागाई वाढली. प्रत्यक्षात आता तुम्ही आम्हाला विचारताय, तुम्ही जर बाजारपेठेत गेला तर कांदा कसा मिळतोय? आता 50-60 रुपये किलो आहे. ज्वारी कशी मिळती? बरोबर आहे. हा, आता उसाला एफआरपी किती आहे? बर. मग आता इथं दादांचा जोर आहे का महाराजांचा जोर आहे? कुठं? तुमच्या कांबळेश्वर मध्ये. आता इथून माग दादाच आहे. बर. दादांचा जोर आहे. म्हणजे दादांचा उमेदवार उभा करायचा आहे गावात आहे. म्हणजे कांबळेश्वर मध्ये तुमच्या दादांचा जोर आहे. हो, आजपर्यंत रेकॉर्ड आहे. आजपर्यंत रेकॉर्ड आहे. कसंच रेकॉर्ड आहे? मतदान लीडनच आहे आजपर्यंत. कांबळेश्वर दादांना लीड दिले. लीड आहे. बर. महायुतीला लीड आहे कांबळेश्वर तालुक्यात लीड आहे. हो. आणि मग आमदारांनी काय कामं केली की नाही तुमच्या गावात? केली का? त्याच्या पद्धतीने त्यांचं फंड येणार. बर. ज्या सत्य होय ती कामं करणार. खासदारांनी केली ना. केली की. बर. केली. आमदारकीचं वारं सुरू झाले. आता काय आहे? काय अजून तिकीटच डिक्लेअर नाहीत तर कशी कोणाचं काय आहे ते? बर. तिकीट डिक्लेअर होईल, उमेदवार नंतर जाहीर होतील, पण जोर कोणाचा आहे इकडं? जो काय दोघाचा सारखाच आहे. कस काय बरं सारखा आहे? मग काय दोघाचा सारखा आहे. हो, बर. मोदीचं 2000 रुपये मिळतात का? मिळतात की. लाडक्या बहिणीचं 1500 रुपये हो, मिळेल. मिळाले का? मग सरकारचं काम चांगलं आहे का? या आहे की चांगलं. चांगलं आहे का? बर. मग आता शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. आहे की. आता काय, आता 3500 रुपये दर मिळतोय. कशाला? उसाला. कुठं 3500 रुपये दर मिळतोय? 3636 दिला की. काय कुठं दिला? माळेगावने दिला, सोमेश्वरने दिला. अहो, आपल्या फलटण तालुक्यात नाही ना मिळाला. त्यांनी आता 3200 साखरवाडीचा मिळाला. 3200 मिळाला. हो. बर. 3150 रणजितच्या कारखान्याने दिला. रणजिताच्या कारखान्याने 3150 दिला. म्हणजे शेतकरी तुम्ही समाधानी आहे की. बर. आणि आघाडी महायुतीचा जोर आहेच की. महायुतीचा जोर आहे. योजना चांगल्या राबवल्या देवेंद्र फडणवीसनं. आमदारकीचे इलेक्शन लागले. काय कसं काय वातावरण आहे? चांगले. बर. कुणाच्या बाजूने जोर आहे जरा? त्याच्या पद्धतीने नाही, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीने चाललंय की. पण तुमच्या गावात जोर कोणाचा लय वाटतोय तुम्हाला? रामराजांचा का? हो, महाराजांनी काय कामं केली तुमच्या इकडे? सगळीच कामं केली ती. आमदारांनी काय कामं केली का तुमच्या गावात? केली ती का? बर. काय केली हो कामं?
ते दोहा रोड समजा 40 लाखाचा. बर नंतर महादेवाला जाणारा रोड, सांगतो अहिल्यादेवी सभा मंडप 1 कोटीचं. नंतर बाळासाहेब ठाकरे कार्यालय ग्रामपंचायत 25 लाखाचं. बर असं भरपूर निधी दिल्यात तिथं. रणजित दादांनी कामं केली की भरपूर, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली असते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली असते. पण आता यंदा महाराज काय तुतारी घेतात का घड्याळाकडे जातात? या घड्याळच आहे. घड्याळच आहे होय. त्यांच्या हे नेते आदेश करतील त्या पद्धतीने. म्हणजे महाराज सांगतील तो पक्ष. म्हणजे महाराज तुतारीकडे गेलो तुतारीकडे, महाराज घड्याळ राहतं घड्याळ, पण महाराज नंबर महाराज. बरं कसं काय काम, कसं काय ह्या सरकारचं चांगलं आहे का? कुठल्या? आता या सरकारचं महायुतीचं हो चांगलंच आहे. बर चांगलं आहे का? चांगलं आहे. आपण शेतीमालाला बाजारभाव नाही असं लोक वराडतात, विरोधक वराडतात. आता बाजारभावाचं म्हणजे ते कसं आहे, सगळं GST याच्यामुळं जरा शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत आहे. मग काय केलं पाहिजे शेतकऱ्याला अडचणीत काढायसाठी? अडचणीत काढायसाठी काय जरा ते GST वगैरे कमी करायला पाहिजे. जीएसटी कमी करायला पाहिजे. म्हणजे शेतीच्या बाबतीतल्या ज्या वस्तू लागतात त्याच्यावर जीएसटी कमी केला पाहिजे. आमदारकीचे इलेक्शन लागले, जोर कोणाचा आहे? फक्त रामराजे नाईक निंबाळकर. कसं काय हो? का माहिती का, त्यांनी कामं केलेत, आमच्या खेडेगावातली समधी कामं केलेत व्यवस्थित. बर म्हणून रामराजे नाईक निंबाळकरला निवडून द्यावून शरद पवारांच्या पाठीमागं राहू. बर पण रामराजे आता घड्याळाकडे आहेत, रामराजेने काय करावं? तुतारी घ्यावं का काय घड्याळ? नाही त्यांनी तुतारी घेऊन करावं. पण का माहिती का, रामराजे 1 नंबर माणूस आहे. म्हणजे रामराजे 1 नंबर माणूस आहे. 1 नंबर आहे. काय काम केलं? संजय बाबाने बी काम केलंय आमच्या. बर 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 म्हणजे काय माहितीये, गरिबाकरता केलंय, खेड्यात केलंय, दुनियाला काय काय पाहिजे ते आमच्या गावाला भिवाई निधीला दिलंय त्यांनी. बर रामराजे नाना पाटलाच्या पाठीमाग केलेलं आहे सर्व. बर 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 सरपंच आहेत गावचं नाना पाटील, त्यांच्या माग कर्तव्य केलंय त्यांनी. बर 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 पण इकडे बघा, त्यांच्या माग जावं समजाने माझं हात जोडून विनंती आहे. आमदारकीचे इलेक्शन लागले बाबा, भाजपचं वार आहे का राष्ट्रवादी? राष्ट्रवादी. कुठल्या राष्ट्रवादीचं? 2 राष्ट्रवादी आहेत त्या, मग थोरल्या का धाकट्या? राष्ट्रवादी अजित पवार हे शरद पवार. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी वार आहे. का हो? वार काय? राजेगडात वार आहे. का हो? काय चाललंय? बर आमदारांनी इथं विकास काम काय केली हो गावात तुमच्या? येतात जातात. विकास कामं झाली का हो? उद्घाटन करून गेले ते. उद्घाटन करून गेले त्या. बर बर मोदी सरकारनं तुम्हाला 2000 सुरू केले ते शेतकऱ्यांना, मिळतात का तुम्हाला? मिळतात. बर लाडक्या बहिणीचा 1500 हप्ता सुरू केलाय, मिळाला का तुमच्या घरच्यांना? मिळालं की. मिळालं. पण जोर कोणाला वाटतो या? जोर आता इथं चाललंय राजगटाचा. राजगटात जोर जास्त आहे. पण महाराजांनी काय तुतारी घ्यावं का गाढवावर जाऊ? तुतारी घ्या पाहिजे. का हो तुतारी घ्यायला का तुतारी घ्यावी महाराजांनी? घ्यायला पाहिजे होय. काय वार कोणाचा आहे? आता बीजेपीचं वार आहे. बीजेपीचं वार आहे. का हो? कारण का बीजेपीने सगळं केलंय. मोदी साहेबांच्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी चालल्या त्या. सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आहे त्या. लाडकी बहिणी योजना चालू केली. सगळ्या गोष्टी रस्ते, परत रस्त्याची कामं ह्या बीजेपीनं चांगल्या पद्धतीने केल्या. शेतीमालाला बाजारभाव मिळाला घेऊ का ते हमी भाव ते पावसाच्या कुठलं नुकसान किंवा काय होते ते निसर्गाचा हे. बर हा त्याच्यामुळं भाजपच. हा बीजेपी शिवाय काय होऊ शकत नाही. बर आमदार साहेब आलते का तुमच्या गावाला? येते. विकास काम काय केली का? नाही आता तर काय बऱ्यापैकी रस्ते येते, पण विकास कामाचं वाईट प्रॉब्लेम आहेत. विकास कामं काय कमी झालेली आहेत? कमी झालेले. दादांच्या माध्यमातून काय कामं झाली का इकडे? झाली की रणजित दादांच्या माध्यमातून सगळी कामं झाली. काय झालं काम? रस्ते, लाईटी. बर रस्ते लाईटचं काम झालंय. म्हणजे आता बीजेपीचं वार आहे. हो बीजेपीचं वार आहे. वार काय म्हणते? आमदारकीचं इलेक्शन लागलं या. आमदारकी इलेक्शनला भाजपचं वार आहे. का हो? आता विकास ही भरपूर चाललेला आहे ना भाजपचा. भाजपचा विकास चाललाय. काय चाललाय विकास? हे रस्ते, लाईट, पाणी सर्व व्यवस्थित सुविधा ही चालू आहे. बर मग आपल्या आमदारांनी काय विकास कामं केली का नाही? कुठल्या? दीपक चव्हाणांनी का? हा त्यांनी पण केलेले. आता एक 2-3 दिवसापूर्वी आलते. रस्त्याची कामाची जी, परत आपल्या ग्रामपंचायतची इमारतीसाठी त्यांनी ही दिलेला आहे, निधी दिलेला आहे. बर त्यांचं पण मनापर्यंत स्वागत करतो. बर पण जोर कोणाचा? आता जोर सांगता येणार नाही जास्त, पण जास्त प्रमाणात म्हणजे कसं दोन्ही पार्टी ही आहेत ना.
तुल्यबळ आहेत, हा काटे की टक्कर आहे. हा काटेकी वारं कोणाचं आहे? राजांचं रावण राजांचं आहे. कसं काय बरं? मग राजांनी काय विकास कामं केली का तुमच्या इकडं? लय केली. लय काय काय केलं हो? काय काय गावची सुधारणा केली. बर सभा मंडप हे काय हो का तुम्हाला समोर दिसतंय ना आमने सामने. बर 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 समोर दिसतोय विकास कामं. विकास काम बर. काय काय केलं ते किती निधी आणला ते. बर रणजित दादाने काय कामं केली का नाही? केली की रणजित दादाने काम केली. मग बर केली की मग दोघांनी कामं केली. दोघांनी केली. पण वारं राजगटाचं राजगटाचं आहे. बर मोदीचं 2000 मिळतात का? हो लाडक्या पीएम किसानचं. पीएम किसानचं हो लाडक्या बहिणीचा हप्ता मिळायला लागला घरच्यांना. मिळतात की. बर मग म्हणता मतदान कोणाला करायचं? कोणाला करायचं? कोणाला करायचं? तेल डबा कितीला झाला, किती गावात तेल डबा मागला तीच पैसे म्हणायचं ती म्हणजे आपण समजून घ्यायचं. इकडे पैसे दिले आणि तिकडे वाढवलं. म्हणजे इकडलं डाव्या हाताने घ्यायचं आणि उजव्या हाताने घालवायचं. म्हणजे समाधानी नाही ह्या सरकारविषयी? समाधान नाही. बर बर म्हणजे रामराजेंनी काही निर्णय घ्यावं? तुतारीवर जावं का घड्याळात राहावं? तुतारीचं म्हणजे तुतारीवर जावं, पवार साहेबांवर जावं? का जावं पवार साहेबांवर? काय राव पवार. पवार साहेब हुकमी एक काय त्यांच्याबरोबर जावं? त्यांच्याबरोबर जावं का पवार साहेबाविषयी एवढं प्रेम का तुम्हाला? असं काय नाही. पवार साहेब चांगल्या लेवलचा माणूस, चांगल्या लेवलचा माणूस आहे. महाराष्ट्राचं त्याला हित बघायचंय, महाराष्ट्राचं त्याला हित बघायचंय म्हणून त्यांच्याबरोबर जावं. इलेक्शन लागलंय, वारं कोणाचं आहे हो? आता कसं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी राजकारणाची चिघळच झाली साहेब. राजकारणाची चिघळ झाली. मग काय एक इकडं एक तिकडं. बर कुणी कुणाकडे जातंय, काय बी करतंय. बर आणि कुठलं काय मुद्द्यावर नाही. मुद्द्यावरच नाही. हा त्याच्यामुळे आता कसं आहे, महायुतीचा जे कोण उमेदवार येईल ना बर त्याला आम्ही मतदान करून निवडून देणार. का बरं? माहितीचाच उमेदवार. महायुतीचा उमेदवार म्हणजे कसं आहे की जरा नवीन असलं म्हणजे कामकाज व्यवस्थित चालतात. बर हा जुनं लई झालं म्हणजे काय जुन्यात नसतंय. बर म्हणून आम्ही महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान करणार. बर महाराजांनी जर तुतारी घ्यावी का घड्याळात राहावं? नाही नाही ती नाही मी काय सांगू शकत. नाही सांगू त्यांनी शकत. काय घ्यावं ती त्यांची इच्छा. बरं काय महाराजांनी विकास कामं केली का तुमच्या गावात? केली थोडेफार, नाही असं नाही, पण एवढं काय नाही. गोरगरीब भाऊ काय लय लक्षच दिलं गोरगरिबावर लक्षच नाही. नाही नाही. रणजितदादाने काय कामं केली का? रणजितदादांनी लय कामं केली. लय कामं केली. तर काय कामं केली? अहो रस्त्याची ह्याची कामं केली. बर केली ना कामं त्यांनी, भरपूर कामं केली. भरपूर कामं केली. हो. कोणाचा वार आहे? वार आता भाजप चाललंय. भाजप चालले. कशामुळं? एवढं नाही सांगते. एवढं नाही सांगता येणार. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमदार दीपक चव्हाण. दीपक चव्हाण आलतं का इकडे आपल्याकडे? आलतं का? काय विकास कामे केली का नाही त्यांनी? आता काय माहिती, तुम्हाला माहिती नाही विकास कामं केलेली? वार भाजपचं आहे. आमदारकीचं इलेक्शन लागले, काय वार काय आहे? वार भाजपचं आहे. कशामुळं? कारण ह्यांचं काय खरंच नाही. कुणाचं? या घड्याळवाल्यांचं ह्यांचं. घड्याळवाल्यांचं काय खरं नाही. नाही काय खरं. का बरं? ते असं नुसतं बोर्ड लावते ते काहीच नाही. आतापर्यंत काहीच काम केलं नाही. काहीच कामं केली नाही. नाहीत काहीच, नुसतं बोर्ड लावते ती. मग काय तर. बर आता माझ्या 10 वर्ष झालं हे असं बोर्ड रस्ता आहे तसंच आहे. रस्ता आहे तसंच आहे. रस्ता झालं नाही तर नाही. बर मग जोर भाजपचा आहे. हो. बरं रणजितदादांनी उमेदवार उभा केला तर मग पूर्ण पाठीशी त्याच्याशी पण द्यावाच लागेल. कारण त्याने कसं काय ना गावाला पाणी पाजलं, सर्व किरकोळ रानातलं ह्याच्यातलं खडी का मुरुम टाकून का व्हायना पण माणसाला रस्तं केलं. पण शेतीमालाला बाजारभाव नाही हो. अहो आता ती येणारच किती वरणीच नाही म्हणल्यानंतर हिथं खाली काय आहे? बर होणारच. समजा मोदीचं 2000 रुपये मिळते का? मिळतात. लाडक्या बहिणी 1,500 हप्ता मिळाला घरच्यांना? नाही आम्ही केलंच नाही होय. जोर कोणाचा आहे हो इकडं? तसं काय सांगता येते पण आता हाय चालू सध्या असं चाललंय. जोर सांगता येणार नाही. जोर नाही सांगता येतात पण वारं भाजपचं चाललंय. वारं भाजप चाललंय. काय असेल ते मासेल म्हणते. आमदार साहेबांनी काही विकास काम केली का नाही गावात तुमच्या? आमदार साहेबांची आमची गावाची आमदार साहेबांची आमची ओळखच नाही. गावाची तुमची आमदार साहेब ओळखच नाही? 15 वर्षात कधी आमदार साहेब इकडे आलाच नाही. आमदार साहेब आलंच नाही इकडं? हो 15 वर्ष झालं आमदार आहेत ती. आलंच नाही इकडे गावाकडे. आलंच नाही तर मला वाटतं काल आल्या का चालतं. काल का काय काल आल्या का चालतं. रणजितदादांनी काही विकास कामं केली का?
रणजितदादा केलं. रणजितदादा तर काल आला एवढ्या 4-5 वर्षात. त्याने आपलं थोडं केली कामं आपली थोडीफार. थोडी कामं केली. हो, कुठं असं तिथं खडे टाकल्या काय, कुठं काय असं तर पाण्याची योजना केली. असं आपलं चाललंय म्हणजे. जोर भाजपचा वाटतं आता तसं म्हणायला लागेल की. जोर कोणाचा आहे? भाजपचा जोर आहे का? हो, भाजपचा जोर आहे. कशामुळे? त्यांना गॅस हे समजा 3 गॅस ठेवलं होतं, त्यातलं एकाही महिलेला गॅस ठेवला नाही, दिला नाही. हे 1,500चं हे हप्ता ठेवला. 4,500 रुपये काल जमा केले.